आज मी पृथ्वीराज भैया गायकवाड सोबत कुठं चाललो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण। आज सकाळीच मी आणि सुमित डायरेक्ट नॉनस्टॉप बुलढाणा आलो। पहिले तर सुमितला क्रीडा संकुलवर सोडून दिलं आणि मी डायरेक्ट जयस्तंभ चौक मध्ये आलो। आल्याबरोबर तर पहिले नाश्ता केला आणि मग नाश्ता करून झाल्यावर ऑफिसवर आलो। तर अजून ऑफिस तर काही उघडलंच नव्हतं राव। मग मी तिथून आपल्या रूमवर आलो आणि मग रूमवर थोडं टाइमपास केल्यानंतर डबल आपल्या संजूभाऊ गायकवाड यांच्या ऑफिसवर आलो। आल्याबरोबर तर पहिले पृथ्वीराज भैयाला भेट दिली आणि मग पृथ्वीराज भैया सोबत डायरेक्ट त्यांच्या शेतात आलो। मग त्यांच्या शेतात थोडं थांबलो आणि तिथून डायरेक्ट मोतळ्यामध्ये आलो, कारण तिथं आज सचिन भाऊचं घरचं थोडं कार्यक्रम होतं। मग त्या कार्यक्रमामध्ये आम्ही भेट दिली आणि मग तिथून जेवण करून आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप बुलढाणा आलो। बुलढाण्यामध्ये आल्यावर रवी भाऊला भेट दिली, तर ते म्हणे की आज आपल्या गावामध्ये गॅदरिंग आहे म्हणे, तर तुला आपल्या गॅदरिंगचा व्हिडिओ शूट करण्यासाठी यावंच लागते म्हणे। मग मी पृथ्वीराज भैयाला बोलवून त्यांच्या मागच निघालो राव। मग वाघजाळ फाट्यावर आमची भेट झाली राव। मग तिथं आल्यावर पहिले तर आम्ही चहा घेतला आणि मग वाघजाळ फाट्यावरूनच आनंदला सोबत घेतलं आणि आम्ही डायरेक्ट गुगळीमध्ये आलो। पहिले तर रवी भाऊच्या घरी आलो। रवींद्र भाऊ असण्याच्या घरी आपण दुसऱ्यांदा आलो होतो राव। मागच्या वर्षी जेव्हा कबड्डीचे सामने आयोजित केले होते तेव्हा पण रवी भाऊन आपल्याला इथं आमंत्रित केलं होतं। आल्याबरोबर तर पहिले आपल्याला रवी भाऊच्या आईनं चहा पाजला आणि मग तिथून डायरेक्ट ग्राउंडवर आलो। तर ह्या फॉलोअर्सांना आपण तिथं आलो म्हणून माहिती पडल्यावरच तर तिथं जमा झाले राव। मग त्यांना सगळ्यांना आपल्या व्हिडिओमध्ये घेतलं आणि आपण ज्या कामासाठी आलो होतो ते काम करायला सुरुवात केली, म्हणजे सिनेमॅटिक व्हिडिओ काढण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या छोट्या छोट्या क्लिप्स काढायला सुरुवात केली। या गुगळी गावामध्ये कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आलेले होते आणि त्या कबड्डीच्या सामन्यानिमित्तच ही एक दिवस आधी गॅदरिंग ठेवलेली होती आणि हे जे गुगळीकरांनी केलं ते याच्या आधी बुलढाणा जिल्ह्यात कुठंच झालं नाही राव। त्यांचा उद्देश हाच होता की गावातील असलेले जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते घरच्यांना कळलं पाहिजे। याच्यासाठी शिवशक्ती क्रीडा मंडळ गुगळी यांच्याकडून 15 दिवसापासून तयारी चालू होती। याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी डान्स घेतला होता, तर काही विद्यार्थी भाषण करत होते आणि ज्याच्यामुळे हे कार्यक्रम पूर्ण अपूर्ण होतं ते म्हणजे सचिन दादा आणि रामेश्वर दादा। त्यांच्या दोघांची बोलण्याची जी शैली होती ती तर मला खूपच आवडली राव। मागच्या वर्षी पण गुगळीकरांनी कबड्डीचे सामने आयोजित केले होते, तेव्हा पण गुगळीकरांचं छान असं नियोजन होतं राव। पण या कार्यक्रमामध्ये पुरुषांपेक्षा महिला जास्त हजर होत्या राव। बाकीच्या गावामध्ये जर बघायला गेलो तर कोणत्याही कार्यक्रमामध्ये पुरुषांची संख्या ही महिलांपेक्षा जास्तच असते राव, पण गुगळींमध्ये ही महिलांची संख्या जास्त होती राव। आणि हेच ते शिवशक्ती क्रीडा मंडळ ज्यांनी हे पूर्ण कार्यक्रम आपल्या हाती घेतलं होतं आणि हे कार्यक्रम पार सुद्धा पाडलं। मग तिथलचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर गुगळीकरांना बाय बोलून आम्ही डायरेक्ट रवी भाऊच्या घरी आलो। आल्याबरोबर तर पहिले रवी भाऊच्या आईनं आपल्याला जेवण वाढून दिलं राव। रात्रीचे 11:30 वाजले होते तरी पण आईनं आपल्याला झोपेतून उठून जेवण वाढून दिलं राव। मग तिथं जेवण केलं आणि मग जेवण करून झाल्यावर मी आणि आनंद त्यांना सगळ्यांना बाय बोलून डायरेक्ट वाघजाळ फाट्यावर आलो। तर आम्हाला वाघजाळ फाट्यावर यायला डायरेक्ट 12:30 वाजले होते राव। मग आनंदला त्याच्या घरी सोडून दिलं आणि चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच। मी घरी पोहोचलो नाही पोहोचलो हे जर तुम्हाला बघायचं असेल हे तर तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्येच कळलं, त्याच्यासाठी पहिले फॉलो करून घ्या। तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये।